शारदीय नवरात्रोत्सवाच्या 5व्या दिवशी ललिता पंचमी निमित्त त्र्यंबोली मंदिर परिसरात मोठी यात्रा भरत असते। त्या दिवशी या ठिकाणी कोहळा फोडण्याचा सोहळा होत असतो। यानिमित्त टेमलाई टेकडीवर यात्रा भरवण्यात येते। यात्रेत खाद्यपदार्थांचे स्टॉल, पाळणे आणि खेळणीच्या दुकानांचा समावेश असतो। यासाठी दुकानकाळ्यांच्या जागेची लिलाव प्रक्रिया आज झाली। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली। आणि देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मार्फत यात्रा भरण्याच्या ठिकाणी पाळणे, खाऊची दुकानं, खेळण्यांची दुकानं आणि कापूर साखर या दुकानांसाठी योग्य नियोजनानं जागा देण्याचं सुरू आहे आणि त्या पद्धतीनं हे आजची लिलाव प्रक्रिया इथं पार पडत आहे। ही येणारी नवरात्रोत्सवातील संपूर्ण यात्रा ही इथं टेमलाई टेकडी इथं परिसरात भरत असल्यामुळं देवस्थान व्यवस्थापन समितीमार्फत इकडं नियोजन योग्य पद्धतीनं करणं सुरू आहे। या लिलाव प्रक्रियेत 100हून अधिक व्यावसायिक सहभागी झाले होते। यामधील 60 जणांना गाळे देण्यात आले। ललिता पंचमी निमित्त ही यात्रा 1 दिवसाची असली तरी त्याच्या 4 ते 5 दिवस आधी आणि 4-5 दिवस नंतर सुद्धा या ठिकाणी गर्दी कायम असते।